रिलेशन मॅथमॅटिक्स हा एक नवीन सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्टच्या अंतर्गत द ग्रेट मेथड ऑफ द रिलेशन ऑल मॅथमॅटिक्स हे पुस्तक आपण की जे आता मराठीमध्ये आपण 22 डिसेंबर 2015 रोजी प्रकाशित केलेलं आहे ते पुस्तक आता आणि त्याविषयी माहिती आपण आता सविस्तरपणे आपण घेणार आहोत. तर ह्या पुस्तकाची प्रथमतः आपण प्रस्तावना बघूया. तर प्रास्ताविक मध्ये आपण जे पाहणार आहोत ते आता मी तुमच्या पुढे सादर करतोय. तर भारत हा एक विद्वत्तेने संपन्न असलेल्या महापुरुषांचा देश आहे. विविध कलेने परिपूर्ण असलेल्या महान कलाकारांनी भरलेला देश आहे आणि ही विद्वत्ता, कला, विचार हे पुरातन काळापासूनच अशा व्यक्तींच्या रक्तामासामध्ये भरलेले आहेत. येथे कोणत्याही व्यक्तीकडे पाहून, त्यांच्या सुप्त गुणाकडे पाहून देशाच्या भविष्याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही आणि हे वास्तविक या देशाचे भविष्य हे प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आहे. फक्त आपल्या मनातील विचार, आपल्यामध्ये असलेल्या कला, आपल्यामध्ये असलेली विद्वत्ता व ती कोणत्याही स्वरूपाची असतो, ती या विकसनशील भारतमातेच्या चरणी अर्पण करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. जेव्हा आपण असे करू तेव्हाच ही भारतमाता 31 डिसेंबर 2020 या तारखेपूर्वी महासत्ता झाल्या वाचून राहणार नाही. आपला भारत हा एक गणित संशोधनाची परंपरा असलेला देश आहे, कारण या भारत देशानेच या जगाला शून्याची देणगी दिलेली आहे व त्यामुळेच आकडेशास्त्राला नवी दिशा मिळाली. प्राचीन काळापासूनच आजपर्यंत आपल्या भारतामध्ये अनेक गणिती होऊन गेले. त्यामध्ये आर्यभट्ट, भास्कराचार्य, माधव, नीलकंठ, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, रामानुजन यासारखे अनेक की ज्यांनी आपल्या भारताचा गौरव या जगामध्ये करण्यास भाग पाडले. आजही आपल्या भारतामध्ये गणित संशोधनाचे कार्य उच्च स्तरावर चालू आहे, परंतु माझा ठाम विश्वास आहे की खेडोखेडी सुद्धा अनेक संशोधक तयार होत आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा नवीन काहीतरी करून गणिताच्या बाबतीत भारताचे नाव रोशन करण्याची उमंग आहे, परंतु मार्गदर्शन, आर्थिक परिस्थिती व संशोधनाची सुरक्षितता यांची योग्य दिशा न मिळाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कितीही इच्छाशक्ती असूनही तो योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही. ही खंत आहे. कधीपर्यंत आपण भारत देश महासत्ता बनेल या संभ्रमात राहणार आहोत? कधीपर्यंत? आज या भारत मातेला आपला भारत देश महासत्ता बनणार या वाक्याची आवश्यकता नाही, तर मी या देशाला महासत्ता बनवणार या वाक्याची आवश्यकता आहे. चला तर मग आजपासून आपण मनामध्ये ठाम निश्चय करूया की मीच आहे माझ्या भारत देशाच्या महासत्तेचा शिल्पकार. भारत देशाचा हा विचार मी माझ्या मनामध्ये ठाम केलेला आहे व त्या विचाराला प्रतिसाद देत गणित संशोधनामध्ये समर्पित संबंधाचे सर्व गणित, एक संबंध गणित पद्धती या गणित संशोधित पुस्तकाची निर्मिती करताना मला मनापासून आनंद होत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या प्राथमिक विचार करून तयार केलेल्या संबंधाचे सर्व गणित, एक संबंध गणित पद्धती या विज्ञान ग्रंथाच्या माध्यमातून अनेक संशोधने बाहेर पडतील व ती गणित संशोधने ही संबंध गणित, रिलेशन मॅथमॅटिक्स या विषयाचाच भाग असतील. संबंधाचे सर्व गणित, एक संबंध गणित पद्धती या संशोधनामध्ये बाजूमाप संकल्पना, आयत, चौरस तसे दोन काटकोन त्रिकोणाचा सूत्राद्वारे असलेला संबंध, आयत व काटकोन त्रिकोण एका रेषाखंडामध्ये सुद्धा सामावू शकतात आणि ते शून्य क्षेत्रफळ असलेले सुद्धा असू शकतात अशा संकल्पना मूलभूत मानून आम्ही इष्टिकाचिटी व घन यांच्या घनफळ व पृष्ठफळ यांचा संबंध स्पष्ट केलेला आहे. तसेच या मूलभूत संकल्पनांचा आधार घेऊन आयत, काटकोन त्रिकोण यांच्याविषयी वर्गसमीकरण संकल्पना मांडलेल्या आहे. तसेच त्यांच्याविषयी त्रिकोणमितीय संकल्पनाही मांडल्या गेलेल्या आहेत. हे संशोधन आम्ही पूर्णतः कृषी क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून केलेले संशोधन आहे, कारण मी एक
खेडेगावात राहणारा एक सामान्य व्यक्ती आहे व दैनंदिन जीवनामध्ये शेतकरी शेती करताना ते असताना वापरत वापरत आणत असणाऱ्या गोष्टींचा विचार करताना माझ्या मनामध्ये ह्या संकल्पनांचा उदय झाला. माझी अशी आशंका आहे की या संकल्पनाचा विचार पूर्वी कुणीतरी केलेला असावा, याविषयी संकल्पना मांडल्या असाव्यात. परंतु माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की जर हे खरे आहे तर आज आमचे शेतकरी मित्र व्यवहारिक जीवनामध्ये या संकल्पनाचा वापर का करत नाहीत. तेव्हा मी निर्धार केला की आता आपण या भौमितिक आकृत्यांचा संबंध सूत्राच्या साहाय्याने मांडण्याचा प्रयत्न करूया व या विचारातून गेली 6 ते 7 वर्षे मेहनत घेऊन संबंधाचे सर्व गणित हे पुस्तक आपल्यासमोर आणले आहे. या पुस्तकामध्ये मांडलेल्या प्रत्येक संकल्पनांना सूत्राचा आधार दिलेला आहे व हे कोणत्याही आजपर्यंत चालत असलेल्या संकल्पनांना हात न लावता या पुस्तकातून आम्ही भौमितिक आकृत्यामधील संबंध सूत्राच्या साहाय्याने मांडलेला आहे. हे गणित संशोधन करताना काही ठिकाणी अडचण आल्या त्यावेळी मी श्री चंद्रशील भागवत दादा यांचे मार्गदर्शन घेतले, त्यामुळे मी त्यांचा व्यक्तिशः ऋणी आहे. ते संशोधन करताना ज्यावेळी माझा आत्मविश्वास खचत होता त्यावेळी मी श्री शिवाजी देशमुख सर, जाधव गुरुजी, तसेच श्री प्रदीप भाऊ पवार यांनी मला आधार दिला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. तसेच माझे मोठे चुलते, मधले चुलते व वडील यांचेही विशेष सहाय्य लाभले, त्यामुळे मी त्यांचाही ऋणी आहे. माझ्यामध्ये संशोधन वृत्ती निर्माण करणारे माझे आजोबा, आम्ही त्यांना काका म्हणतो, व अभ्यास वृत्ती निर्माण करणारी माझी आई यांचा मी शतशः ऋणी आहे. सदरचे गणित संशोधन पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. गणित काम करताना मी तुम्हाला मनापासून विनंती करू इच्छितो की या संबंधाचे सर्व गणित एक संबंध गणित पद्धती या विज्ञान ग्रंथाचा समाज उपयोगासाठी काय वापर होईल असे तुम्हाला वाटत नसेल तर मला आपला छोटा भाऊ म्हणून माफ करा. परंतु या संशोधनातून तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत असेल तर माझ्याबरोबर तुम्ही हे गणित कार्य पुढे घेऊन जाण्यात मदत करा, कारण मीच आहे माझ्या भारत देशाच्या महासत्तेचा शिल्पकार. आता आपण यानंतर पाहूया या पुस्तकामध्ये मांडलेले जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, ज्यांना आपण की पॉइंट्स म्हणतो ते. तर मेथडॉलॉजी ऑफ बेसिक कन्सेप्ट which is mentioned in chapter number 1, that is side measurement, variables, letters and many concepts. Relation between square rectangle, two rectangles and two right angled triangles presented with the help of formula. We are given proof of Pythagoras theorem to the relation all mathematics method. Given proof of DGP theorem, which is explained as in a right angled triangle the square of hypotenuse is equal to the subtract of the square of the side measurement, that is b1 plus h1 base plus height and 4 times the area. Invention formula of quadratic equation related to rectangle as well as right angled triangle. This formula is explained without any help of present quadratic equation. Relation between cuboid and cube by mentioned with the help of formula which is used in agriculture, mathematics and other industries. Use of relation of two right angled triangles. We are explained relation between hypotenuse, base, height, side measurement and area of two right angled triangle in equal area and equal side measurement condition. Relation all mathematics is a new field and the various relations shown in this research and the research in future related to this project will be part of this relation mathematics subject. My dream is to give a relation mathematics subject
to the world, and this relation all mathematics is the first ever book in this subject. Inside explained all new concepts. संशोधनाचे निष्कर्ष. आता आपण प्रत्येक प्रकरणामध्ये असलेल्या टॉपिकविषयी निष्कर्ष पाहूया. तर प्रकरण 1 मध्ये, या प्रकरणामध्ये संपूर्ण संशोधनात वापरल्या जाणाऱ्या पायाभूत संकल्पनांचा उल्लेख केलेला आहे आणि हे प्रकरण हे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रकरण 2 मध्ये आयत चौरस यांचा संबंध सूत्राच्या सहाय्याने मांडलेला आहे. रुंदी शून्य असलेल्या आयताविषयी रेखायत सिद्धांत व आयताच्या गुणोत्तराचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रकरण 3 मध्ये आपण वर्तमानात वापरत असलेल्या वर्ग समीकरणाच्या कोणत्याही संकल्पनांना हात न लावता आयताविषयी वर्ग समीकरण संकल्पना मांडलेली आहे. या प्रकरणामध्ये आपण इष्टिकचिती व घन यांचा संबंध सूत्राच्या सहाय्याने जोडलेला आहे. या संबंधाचा उपयोग कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होईल असा मला विश्वास आहे. प्रकरण 6 मध्ये आयताच्या काटकोन त्रिकोणाचा संबंध सूत्राच्या सहाय्याने मांडलेला आहे. उंची शून्य असलेल्या काटकोन त्रिकोणाविषयी रेख काटकोन त्रिकोण सिद्धांत व काटकोन त्रिकोणाच्या गुणोत्तराचा सिद्धांत मांडलेला आहे. 45, 45, 90 अंश व कोणताही काटकोन त्रिकोण यांचे बाजूमाप संबंधाचे मूलभूत सिद्धतेवरून पायथागोरस प्रमेयाची सिद्धता दिलेली आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा बाजूमापाच्या वर्गातून क्षेत्रफळाची चौपट वजा केली असता येणाऱ्या वजाबाकी एवढी असते. ही डीजीपी थेरमची सिद्धता आपण प्रकरण नंबर 6 मध्ये दिलेली आहे. प्रकरण 7 मध्ये प्रकरण 3 प्रमाणेच काटकोन त्रिकोणाच्या वर्ग समीकरणाची संकल्पना मांडलेली आहे. प्रकरण 8 आणि 9 मध्ये दोन काटकोन त्रिकोणाच्या कर्ण, पाया व उंची यांच्यामध्ये असलेला परस्पर संबंध यांचा उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीने आपण आता हे सर्व काही प्रकरणामध्ये मांडलेले निष्कर्ष थोडक्यात पाहिलेले आहेत. तर आता या 9 प्रकरणाविषयी माहिती आपण सविस्तरपणे घेऊया. तर आता आपण त्या दिशेने वाटचाल करूया.